नमस्कार, मी अमित कोळेकर आणि आपण ऐकत आहात तरुण भारत पॉडकास्ट। आज 15 ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन। आपण स्वातंत्र्याची कहाणी नेहमीच ऐकतो, पण आजच्या काळात स्वातंत्र्याचा खरा अर्थ काय आहे हाच विचार घेऊन आज मी एक छोटी पण मनाला भिडणारी गोष्ट सांगणार आहे। विषय आहे स्वातंत्र्याचा अर्थ। एकदा एका कॉलेजमध्ये वक्तृत्व स्पर्धा सुरू होती। विषय होता स्वातंत्र्य म्हणजे काय। प्रत्येक विद्यार्थ्याने गोड भाषण केलं। कुणी झेंड्याचं महत्त्व सांगितलं तर कुणी देशभक्तीच्या कविता वाचल्या। शेवटी एका साध्या कपड्यात शांत स्वभावाचा मुलगा उभा राहिला। त्याचं नाव होतं विश्वास म्हणाला, माझ्यासाठी स्वातंत्र्य म्हणजे भूतकाळातील यश नव्हे तर आजचा लढा आहे। जेव्हा माझा एक मित्र जो गरीब घरातून येतो पण प्रामाणिकपणे शिक्षण घेतो आणि समाज त्याला संधी देतो, तेव्हा वाटतं हेच खरं स्वातंत्र्य आहे। जेव्हा माझी मैत्रीण मी इंजिनियर होणार असं अभिमानानं सांगते आणि कुणी तिला अडवत नाही, तेव्हा वाटतं स्वातंत्र्य खऱ्या अर्थानं चालू आहे। जेव्हा मी सोशल मीडियावर मुक्तपणे अभिव्यक्त होतो आणि कुणी मला थांबवत नाही, हे झालं माझं डिजिटल स्वातंत्र्य। पण जेव्हा एक नोकरदार व्यक्ती रात्रंदिवस मेहनत करूनही निराश राहते, जेव्हा एक साधा मजूर अजूनही 2 वेळचं जेवण मिळवण्यासाठी झगडतो, जेव्हा एखादी मुलगी अजूनही शिक्षणासाठी संघर्ष करते, जेव्हा एक गृहिणी आपल्या अस्तित्वासाठी अजूनही लढा देत असते आणि जेव्हा आपण आपलीच मतं दुसऱ्यावर लादतो, तेव्हा वाटतं आपली लढाई अजून पूर्ण झालेली नाही। विश्वासच्या शेवटच्या ओळी अशा होत्या, स्वातंत्र्य हे एकदाच मिळत नाही, ते दररोज जपावं लागतं। स्वातंत्र्य दिन साजरा करूया, पण त्याचा अर्थ जगूया। श्रोत्यांनो, तुमच्या मते स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय आणि ते आजच्या आयुष्यात तुम्ही कसं जगता? एकदा स्वतःला हा प्रश्न नक्की विचारा आणि जर ही गोष्ट आपल्याला आवडली तर आपल्या मित्रांना जरूर शेअर करा। पुन्हा भेटू एका नव्या गोष्टीसह। तोपर्यंत धन्यवाद।